न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमध्ये लवकरच उभा राहणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा। रामकृष्ण वेताळ यांच्या शुभहस्ते शिल्पकारांना 5 लाखाचा धनादेश। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्याचे धार्मिक काम सुरू आहे। या धार्मिक कामासाठी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ साहेब यांनी शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी शिवरायांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्यासाठी 2,22,000 रुपयाची आर्थिक मदत केली। रामकृष्ण वेताळ साहेब उंब्रजमध्ये येताच शिवयोद्धा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते एकत्र आले होते। प्रथम त्यांनी रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून श्रद्धेने नमस्कार केला। त्यानंतर शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले। कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या शुभ हस्ते कुशल शिल्पकार सतीश घारगे यांना शुक्रवार 13 मार्च 2026 रोजी 5 लाखाचा धनादेश दिला। थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करत असताना रामकृष्ण वेताळ साहेब यांनी गावातील गटतट राजकारण विसरून विकास कामासाठी व धार्मिक कामासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे सांगितले। शिल्पकार सतीश घारगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शिवरायांची अश्वारूढ भव्य मूर्ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले। यावेळी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे संतोष बेडके, शरद जाधव, रणजित कदम, महेश जाधव, अभिजित जाधव, विनोद जाधव, अमोल कांबळे, तुषार पाटील, कृष्णा जाधव, सूरज जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, महेश कुमार जाधव, जयवंत नाना जाधव, शरदराव पाटील, युवराज चव्हाण कालगाव, संदीप घाडगे शिवडे, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, अमोल पवार, योगेश फाळके मसूर, जीवन जाधव, अमित बर्डे, बाळासाहेब पाटणे अशा अनेक शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली। शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामकृष्ण वेताळ साहेबांचे शाल श्रीफळ देऊन आभार मानले। कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना रामकृष्ण वेताळ साहेबांनी सदैव आमच्या पाठीशी उभे राहावे असे सांगितले। विकास व धार्मिक कामासाठी मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहीन असे रामकृष्ण वेताळ साहेब म्हणाले। त्यामुळे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे व रामकृष्ण वेताळ साहेबांचे विकास कामातून नागरिक कौतुक करत आहेत। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। आज उंब्रज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या मूर्ती बनवण्याचं काम आदरणीय घाडगे साहेब हे कोल्हापूरला करतायत। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणचे संतोष बेडके, त्याचबरोबर महेश जाधव, युवराज महाराज आणि त्यांची सगळी शरद जाधव आणि शरदराव जाधव अशी त्यांची सगळी टीम माझ्याकडे आली होती आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही उंब्रजला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतोय आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता की तुम्हाला काहीही मदत लागली तर निश्चितपणे मी तुमच्या सगळ्या कार्यामध्ये उभा राहीन आणि त्यावेळेला मी बोललो होतो की तुम्हाला मी 2,22,000 रुपये अशी मदत त्या पुतळ्याच्या कामासाठी आपण देऊ आणि त्याचा योग आज जवळपास 3-4 महिन्यांनी आला। मला वाटतं खाली चौथऱ्याचं काम आता संपन्न झालेलं आहे। आता मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम थोड्या दिवसामध्ये आपण घेणार आहोत। आज या ठिकाणी जे मूर्तिकार आहेत त्यांना 5 लाख रुपयाचा धनादेश देण्याचं काम आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतला। आज आपण जे बनवणारे मूर्तिकार आहेत त्यांना आज आपण 5 लाखाचा धनादेश दिलेला। परंतु मी उंब्रज आणि या परिसरातल्या सगळ्या लोकांना विनंती करेन, जे छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत, आपला हिंदू धर्म त्यांनी पुढे नेण्यासाठी कार्य केलं, अनेक लढाया केल्या आणि आपल्या धर्माचं नाव जगामध्ये पवित्र करण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून झालेलं आहे। अशा एका महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी उंब्रज या ठिकाणी उभा राहतोय। या पुतळ्यासाठी आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे। आपण सगळे हिंदू धर्मीय आहेत, राजकारण विरहित आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन अशा कार्यामध्ये सगळ्यांनी मदत केली पाहिजे। हे जे आता संतोष असतील, शरदराव असतील, ही मंडळी हिंदू धर्मासाठी काम करतात आणि अशा हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची समाजाची असते। आपण सर्वांनी या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन या पुतळ्याची
पुतळा स्थापन करण्यासाठी जी लागेल ती मदत आपण समाजातून एकत्रितपणे जमा करून या मंडळाला आपण मदत करावी अशी विनंती करतो. इथून पुढच्या काळात धर्मासाठी काहीही मदत लागली तर निश्चितपणे रामकृष्ण वेताळासारखा कार्यकर्ता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. मी गाडगे साहेबांनाही मनापासूनचे धन्यवाद देतो, कारण त्यांनी वेळात वेळ काढून कोल्हापूरहून त्यांचं काम थांबवून ते आम्ही ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला वेळेत इथं उपस्थित राहिले. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांनी लवकर आम्हाला मूर्ती द्यावी जेणेकरून त्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आम्ही मोठ्या दिमाखात या ठिकाणी घेऊ. धन्यवाद.